भावी पिढी घडवण्यासाठी त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची सोय करण्यासोबतच त्यांना उत्तम शिक्षण देणं, चांगले संस्कार देणं ही काळानुसार सुद्धा मोठी गरज बनली आहे. कारण भविष्यातल्या आपल्या सर्वांच्या स्वप्नातला वैभवशाली महाराष्ट्र आणि भारत घडवण्यासाठी आगामी काळात तरुणांचं योगदान हे खूप महत्त्वाचं असणार आहे. आत्ता स्थिती अशी आहे की राज्यातल्या, देशातल्या तरुणाईची मतं, मनं खूप झपाट्यानं बदलू लागली आहेत. देशाच्या आगामी वाटचालीमध्ये तरुणाईची, महिलांची असलेली भूमिका, प्रगतीच्या वाटेवरच्या महाराष्ट्राचा रोडमॅप नेमका कसा असावा, गेल्या 75 वर्षात काय काय बदललंय, काय काय घडलंय, पुढे वाटचाल करताना आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत, याविषयी बोलणार आहेत केंद्रात विरोधात पण राज्यामध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे. सुप्रियाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात. माझ्यासोबत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा आहेत. दोघे मिळून आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सुप्रियाताई, आपण 15 ऑगस्टला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करू आणि या 75 वर्षांमध्ये जर आपण तुलना केली तर जिथून आपण सुरुवात केली तिथून खूप मोठी मजल आपण मारलेली आहे. ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुमच्याकडूनच जाणून घ्यायचे. काय करायला हवं होतं जे आपल्याकडून अजून राहून गेलेलं आहे हेही आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे. मुख्यत्वे या कार्यक्रमाचा हेतू हाही आहे की एकीकडे आपण प्रगतीच्या खूप नवनव्या वाटा चोखाळलेल्या आहेत, आपल्याकडं अनेक प्रकारचे बदल आणि आपला स्तर उंचावलेला आहे. काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये मात्र विचार करावा अशी स्थिती आहे. तर हे आपल्याला बदलता कसं येईल, पुढच्या 25-50 वर्षांमधला भारत आपल्याला ज्या दिशेनं घेऊन जायचं आहे तिथं घेऊन जाताना नेमकं काय करायला हवं याबद्दलचं आपण मंथन करणार आहोत. पण सुरुवातीला तुमची या 75 वर्षाच्या भारताच्या वाटचालीच्या विषयीची मतं आम्हाला जाणून घ्यायला आवडतील. सुरुवातीलाच मी एबीपी माझा आणि तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते की या कार्यक्रमात आपण मला आमंत्रित केलं. 15 ऑगस्टला भारत देश हा 75 वर्षाचा होतो. ह्याचा अर्थातच आपल्याला सगळ्यांना आनंदी आहे, अभिमानी आहे. त्याचबरोबर ह्या देशाच्या जडणघडणीत ज्या राज्यांचं फार मोठं योगदान, ज्याला डेव्हलपमेंट ओरिएंटेड योगदान म्हणलं जाईल, असा सगळ्यात महत्त्वाचं राज्य हे महाराष्ट्र सातत्याने राहिलेलं आहे. पुरोगामी विचार, शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि एक प्रोग्रेसिव्ह सोशल स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे देश हा सातत्याने पाहतो. त्याच्यामुळे माझा जन्म तर खरं तर स्वातंत्र्यानंतर बऱ्याच वर्षांनी झालेला आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्याचा लढा आणि त्याच्यात नक्की काय झालं हे फक्त माझ्या वाचनात किंवा सिनेमातून मी पाहिलेलं आहे. तो लढा मी लढले का तर नाही, त्याच्यातून काय अडचणीतून, संघर्षातून हा देश उभा राहिला हा मी फक्त गोष्टींमधून किंवा सिनेमात, वाचनातून ऐकलेला आहे, इतिहासातून ऐकलेला आहे, वाचलेला आहे. त्याच्यामुळे माझी ही पिढी ही त्याच्यानंतरची आहे. अर्थात राजीव, तुम्ही आणि मी एका पिढीच्या, ज्ञानदा आपल्या नंतरच्या पिढीची आहे. तिने कदाचित आपण पाहिलेला महाराष्ट्रही तिने पाहिलेला नाही आहे. पण मला असं वाटतं एक महाराष्ट्राने सातत्याने ह्याच्यात खूप चांगले बदल हे देशात दाखवले पाहिजेत. म्हणजे तुमचं जेव्हा मला पत्र आलं तेव्हा मी विचार करत होते की काय खरं तर बोलावं. तर माझ्या डोक्यात मी असं वाटलं की एक 5 ज्या गोष्टी यशस्वीपणे आपण करू शकलो आणि 5 गोष्टी कदाचित अपयश किंवा अपेक्षित आपण त्याला प्रायोरिटी दिलेली नसेल, प्राधान्य दिलं नसेल, हाही त्याच्यातून मुद्दा येतो. चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर महाराष्ट्राचं मंगल कलश कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा ठेवला तेव्हा सगळ्यात मोठं प्राधान्य किंवा योगदान ह्या देशात त्यांनी जे केलं असेल त्यातल्या 5 प्रमुख गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक म्हणजे अतिशय उत्तम शिक्षण. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची जी सुरुवात त्या काळात सुरू केली, रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था महाराष्ट्रात उभी राहिली, अंजुमन इस्लामसारखी अतिशय चांगली संस्था महाराष्ट्रात उभी राहिली. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुखांनी जी संस्था विदर्भात उभी केली त्याचं फार मोठं योगदान झालं. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाला प्राधान्य हे दिलंच पाहिजे. ज्या संस्काराचा उल्लेख ज्ञानदा तुम्ही केला त्या सगळ्याची सुरुवात ही अशा असंख्य संस्थातून महाराष्ट्रात झाली आणि त्यातूनच नवीन ज्या संस्था आल्या, म्हणजे सिम्बायसिस सारखी संस्था असेल. त्यामुळे शिक्षणासाठी
हे मोठं जे काम महाराष्ट्रात झालं आणि त्यातून चित्रा आणि जे.पी. नायकांनी जे कोठारी कमिशन केलं आणि त्याच्यातून देशाला एक वेगळी दिशा द्यायचं काम झालं, हे सातत्याने याच्यात पुढाकार हा महाराष्ट्राने दिलेला आहे. हा पहिला मुद्दा. म्हणजे सिम्बायसिसचं म्हणजे नवीन पिढीचा उल्लेख ज्ञानदा तुम्ही तुमच्या ओपनिंग लाईनमध्ये केला. आता सिम्बायसिसचंच उदाहरण मी तुम्हाला देते की आज सिम्बायसिस हे देशात पहिल्यांदा त्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली, पण आज देशात अनेक राज्यांमध्ये सिम्बायसिसला आवर्जून बोलवलं जातं की तुम्ही या आणि आमच्याकडे कॉलेजला जा. गंमत म्हणून सांगते, पण पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राचे खासदार डिमांडमध्ये असतात आणि पुणे जिल्ह्याचे सगळ्यात जास्त. याचं कारण असं की सिम्बायसिसचं हेडक्वार्टर हे पुण्यात आहे आणि सगळ्यांचा एक गैरसमज असा आहे की आम्ही शब्द टाकला तर कदाचित ॲडमिशन होऊ शकते आणि त्याची एक क्रेडिबिलिटी, एक विश्वास जो सिम्बायसिस सारखी संस्था असेल किंवा झेवियर्स कॉलेज असेल किंवा BMCC कॉलेज असेल ह्या किंवा एक महाराष्ट्रात पुण्यात असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, इथे शिक्षणाची जी संस्था आहे किंवा ज्या संस्था झालेल्या आहेत त्याच्यातून मुलं जी शिकलेली आहेत, आईवडिलांना सुरक्षित वाटणारं जे वातावरण आहे हे आपल्या राज्यांनी फार चांगल्या रीतीने दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे फार एक मोठं कॉन्ट्रीब्युशन गेल्या 40-50 वर्षात या सगळ्या संस्थांमधून झालं. आपली ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज असतील, ॲग्रिकल्चर कॉलेजेस असतील, म्हणजे मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, पण ह्या देशातलं सगळ्यात चांगलं ॲग्रिकल्चर कॉलेज या देशातलं हे महाराष्ट्रातलं आहे आणि बारामतीतलं जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे हे देशातल्या प्रायव्हेटमध्ये पहिल्या नंबरवर असतं. कृषी विज्ञान केंद्र हे देशातलं सगळ्यात चांगलं आपल्या महाराष्ट्रात आपल्या बारामतीत आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे कॉन्ट्रीब्युशन असेल, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल. म्हणजे मला आठवतं लहानपणी पोलिओ हा एक आजार होता. आमच्याही वर्गात एखादं मूल असं असायचं की ज्याला पोलिओ. आत्ताच्या जनरेशनला पोलिओ हा विषयच माहिती नाही. देवीसारखा आजार असेल हा माहिती नाही, किंवा कुष्ठरोगी आमच्या लहानपणी होते. अजूनही त्याचे काही ग्रुप्स आहेत, पण कुष्ठरोग ह्याच्यावर आपण यशस्वीपणे मात करू शकलोय. डिलिव्हरीज आता कुठल्याही नवीन मुली या इन्स्टिट्यूशनलाइजच डिलिव्हरीज होतात. एखादी मी नाही म्हणत नाही, एखादी असेल ही डिलिव्हरी जी घरी होत असेल, पण 90-95 जास्ती टक्के, म्हणजे 100% मी म्हणणार नाही, पण एखादा टक्का कमी जास्त असेल. पण आज सगळ्या डिलिव्हरीज या इन्स्टिट्यूशनलाइज होतात. पब्लिक हेल्थ जे सेंटर्स आहेत आपले हे यशस्वीपणे सगळीकडे झालेले आहेत. त्याच्यामुळे आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा चांगल्या संस्था बांधणं, म्हणजे तुम्ही थोडासा विचार करून बघा, या सगळ्यात चांगल्या संस्था या देशात, म्हणजे कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट अर्थातच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन म्हणजे वसंतदादांच्या नावाने जी शुगर इन्स्टिट्यूट आपल्याकडे आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, अशा असंख्य संस्था या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ह्या बांधल्या गेल्या. त्याच्यातून विचारांचा आदान प्रदान झालं, रिसर्च झाला. त्यामुळे खूपशा संस्था अशा आपल्याकडे झाल्यात. MKCL म्हणजे विवेक सावंतांचा उल्लेख किंवा प्रथम नावाची जी संस्था आहे जी शिक्षणात अतिशय उत्तम काम करते, त्याच्यात माधव चव्हाणांचं योगदान असेल. म्हणजे नवीन पिढीमध्ये विवेक सावंत असतील, माधव चव्हाण असतील, या सगळ्यांचं हे जे योगदान आहे आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही आहे. म्हणजे MKCL महाराष्ट्रात सुरू जरी विवेक सावंत आणि दिलीप वळसे पाटलांनी, राजेश टोपेंनी नंतर मदत केली, ही संस्था सगळ्यांनी बांधली. आज ती 17-18 राज्यांमध्ये काम करते. तसंच प्रथमचं आहे. प्रथमनी शिक्षणात काम एक NGO म्हणून महाराष्ट्रात सुरू केलं, पण आज देशामध्ये जेव्हा शिक्षणाचा एक अनालिसिस कुठलंही राज्य करतं किंवा देशातलं सरकार करतं, HRD मंत्रालय, तेव्हा असरचा रिपोर्ट हा फायनल ऑथॉरिटी झालाय. त्या प्रथमची सुरुवात कुठे झाली? ही आपल्याच महाराष्ट्रात झाली. त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा असंख्य संस्था असतील, या सगळ्या संस्था कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट, म्हणजे आजही चांगल्या उत्तम बँका असतील, साखर कारखाने असतील, हे सगळे यशस्वी कुठे होतात? तर आपल्या महाराष्ट्रात होतात. चांगल्या स्कीम्स असतील, म्हणजे 2 स्कीम्सचा उल्लेख आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात हा केलाच पाहिजे, जो देशात सातत्याने होतो. ती म्हणजे नरेगाची स्कीम, जे आता मला राहवत नाही आहे हे म्हणणं, माझ्यातला जो काय म्हणू राज्यातला किंवा एक पॉलिटिकल ॲनिमल ज्याला म्हणेन, त्याच्यात मला अगदी मोह होतं हे बोलायचा. पण नरेगाच्या स्कीमला आत्ताचं जे सरकार आहे केंद्रात, त्यांनी सगळ्यात जास्त विरोध ह्या नरेगाला केला होता इलेक्शनमध्ये 2014च्या. आणि या कोविडच्या काळात सगळ्यात यशस्वी कुठली जर स्कीम राहिली असेल तर ती नरेगा राहिलेली आहे, जी या राज्यांनी देशाला दिलेली आहे. आता स्वच्छता असेल, स्वच्छता अभियान कोणी केलं? तर कैलासवासी RR पाटलांनी या राज्यामध्ये स्वच्छता पहिल्यांदा आणली. सॅनिटेशनमध्ये आपण पूर्णपणे यशस्वी आहोत का? तर नाही.
हेही मी कबूल करीन, पण अशी असंख्य आहेत रोजगार हमी योजना आणि नंतर त्याला पीडीएसचा जो लिंक दिला तो ह्या आपल्या महाराष्ट्राने दिला आणि आज देशात होते. म्हणजे पीडीएस मध्ये अतिशय उत्तम काम आज जरूर छत्तीसगड वगैरे राज्य करत असतील, पण त्याची सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रात झाली आहे आणि आज देशात ते आपल्याला काम दिसतंय. साहित्याचं काम तुम्ही बघाल, म्हणजे पु ल देशपांडे असतील किंवा त्यानंतर गदी माडगुळकर असतील किंवा महानोर असतील, ह्या सगळ्यांची संतांची भूमी आहे. संतांच्या भूमीचा उल्लेख महाराष्ट्रात जरूर होतो, पण आज पंजाबमध्ये गेलं तरी आपल्या संतांचं सगळं शिक्षण हे पंजाबमधलीही लोक करतात. म्हणजे आज त्यांचे कार्यक्रम आणि विचारांचं आदानप्रदान असे असंख्य राज्यांमध्ये आपलं जे नातं आहे हे आपण सगळ्यांनी, मग आपले वारकरी संप्रदाय असेल, आपले संत असतील, आपल्या सगळ्या संस्कृती ज्या महाराष्ट्राच्या संस्कृती आहेत, जे संस्कार आहेत, हे सातत्याने बाकीच्या राज्यात काम करत असताना मला हे दिसतात. आपल्या राज्यामध्ये कुपोषण, म्हणजे ओरिसासारखं मी तुम्हाला एक उदाहरण देते. आज कुपोषणात मला विचाराल तर महाराष्ट्रात आणखीन काम केलं पाहिजे का? तो हो, जरूर केलं पाहिजे. म्हणजे 4-5 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार होते की ज्याच्यात आपण यशस्वी नाही झालो, किंवा मला असं वाटतं की यशस्वी झालो असलं तरी 100% इरॅडिकेशन हे आत्तापर्यंत कुपोषणाचं व्हायला पाहिजे होतं, ह्याच्यात आपण नाही यशस्वी झालो. पण आजही ओरिसा सरकार हे सातत्याने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतं की महाराष्ट्राचा जे कुपोषणाचा कार्यक्रम झाला तोच आम्हाला ओरिसामध्ये करायचा आहे, तर आम्हाला मदत करा. तर ओरिसा सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे सातत्याने ओरिसामध्ये कुपोषण कमी करण्यासाठी आपलं मार्गदर्शन ते घेत असतात. त्याच्यामुळे अनेक असे विषय आहेत ज्याच्यात आपल्याला यश आलेलं आहे, काही ठिकाणी अपेक्षित आपलं यश आपल्याला आले नाही, ज्याच्यात मी काढलेले 5 मुद्दे आहेत. एक म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येत आपली चांगली आहे, त्याला 2 बाजू आहेत बघायला. एक अतिशय चांगलं ग्रोईंग मार्केट म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पॉप्युलेशन इज अ वंडरफुल एक्सरसाइज. पण खरंच जर कदाचित आपली लोकसंख्या थोडी कमी असती तर जास्ती चांगलं झालं असतं, तर का अर्थातच हो. त्याच्यामुळे लोकसंख्यावर आपण नियंत्रण करू शकलो नाही किंवा एक चांगलं फॅमिली प्लॅनिंग करू शकलो नाही, अशा गोष्टीत विचार आपण केला पाहिजे का? तर हो, आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट हा एक मोठा मुद्दा आहे ज्याच्यात आपण खरंच अपयशी ठरलोय, कारण आपण त्याचा कधी विचारच केला नाही. त्याच्यामुळे त्या एक मुद्द्यात आपण अपयशी. तिसरं अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण वाढवत गेलो गोष्टी, त्याच्यात आपण कमी पडलो का? इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. ही मी कबूल करते की अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण अपयशी ठरलो. सॅनिटेशनमध्ये नक्की आपण कमी पडलो, कारण करतोय आपण प्रयत्न, पण जेवढं असायला पाहिजे. म्हणजे मी एक महिला आहे म्हणून सांगते, ज्ञानदाला हा विषय, राजीव, मला तुम्हाला काही दुखवायचं नाही, पण ज्ञानदाला हा विषय माझ्यासारखा जास्ती कळेल की आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो किंवा राज्यात जातो किंवा बाहेर कुठेही शहरात जातो, एक बेसिक नेसेसिटी, एक स्वच्छ पब्लिक टॉयलेट असणं एका महिलेला किती अडचणीचं असतं, हे ज्ञानदाचं आणि माझं दुःख हे महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या प्रत्येक महिलेला आहे. त्याच्यामुळे सॅनिटेशनमध्ये आपण अपयशी ठरलोय का? तर हो, जेवढं काम करायला पाहिजे तेवढं खरंच नाही आपण केलेलं. त्याच्यानंतर जेंडर इश्यूजमध्ये हा विषय हा अजूनही मला वाटतं की त्याच्यात आपण अपेक्षित असं काम केलं नाही. आरक्षण जरूर महाराष्ट्राने दिलं, खूप महिला सरपंचापासून महापौरापर्यंत गेल्या, खूप महिला आज लोकसभेत असतात, विधानसभेत असतात, तिथे काय आरक्षणात आम्ही अजून यश नाही जेवढं अपेक्षित एवढं मिळू शकलं, तिथे आरक्षण नाही आम्ही आणू शकलो. पण मला असं वाटतं जेंडर इश्यूज हा आजही प्रॉब्लेम आहे. लहान मुलींची लग्न अजून होतात. त्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम जो मला सातत्याने दिसतो की हुंड्याच्या विरोधात आपण कायदे केले, पण आजही हुंड्यामुळे मुलींना प्रचंड त्रास होताना सातत्याने दिसतं. त्याच्यामुळे जेंडरचे असे असंख्य इश्यूज मी तुम्हाला सांगू शकते की ज्या विषयांवर आपण मात करू शकलो नाही. ह्याच्यात आपण नक्कीच एक समाज म्हणून, एक राज्य म्हणून आणि एक देश म्हणून नक्कीच अपयशी ठरलोय. सुप्रियाताई, मला बेलची सवय आहे, मला जोपर्यंत बेल वाजत नाही तोपर्यंत मी बोलणं संपू शकत नाही. नाही सुप्रियाताई, तुम्ही एक साधारण धांडोळा घेतलात की काय महाराष्ट्रानं केलं आणि काय व्हायला हवं होतं. पण आपण आणखीन जर समजा आणखीन विस्तारानं बोलायचं झालं तर गेल्या म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर एक दीर्घकाळ जी स्थिती होती ती एक समान पद्धतीनं एका दिशेनं एका गतीनं जात होती. त्याच्यातलं एक मेजर डिस्रप्शन आपल्याला गेल्या
30-35 वर्षांमध्ये आलेलं दिसतंय. आणि आता असं आहे की स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्यावेळेला जी एक क्षीण धार होती आपण म्हणूया, ती हिंदुत्वाचा विचार असेल, काँग्रेसच्या पेक्षा तो पूर्ण विरोधी विचार, तर तो आज मुख्य प्रवाह झाल्याचं दिसतंय. जो त्यावेळचा मुख्य प्रवाह होता तो आज सेकंडरी पोझिशनला गेलेला दिसतोय. आणि हे सगळं होत असतानाच आपल्या प्रादेशिक अस्मिता, आपला जातीय अस्मिता, आपल्या धार्मिक अस्मिता ह्या खूप टोक गाठताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये खूप टोकदारपणा आलेला दिसतोय. तर हे जे आत्ताचं चित्र आहे हे राजकारणात काम करणारी एक प्रमुख व्यक्ती म्हणून तुम्हाला आपल्याला कुठं घेऊन जाणार असं दिसतंय. याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये देशाचं भविष्य काय, ह्या आपल्या देशाच्या ऐक्याच्या मुळावर येतील असं तुम्हाला वाटतं? नाही, असं मला वाटत नाही. कारण का मला महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या लोकांवर प्रचंड विश्वास आहे. आता तुम्ही फक्त काही गोष्टी इन आयसोलेशन बघता, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट घडली म्हणून एक मोठा बदल दिसतोय का. मला तसा बदल वाटत नाही. जरूर समाजामध्ये किंवा आज वर्तमानपत्रांमध्ये किंवा आजचं जे नवीन लिखाण आहे ह्याच्यामध्ये कदाचित या गोष्टी मध्ये थोडासा बदल दिसत असेल. पण मला असं वाटतं आपली ही जी मधली पिढी आहे, म्हणजे आपल्या नंतरची पण आजच्या 20-21 वर्षाच्या मधली, म्हणजे आजची 20शी आणि 30शीतले जे लोक आहेत म्हणजे त्यांच्यातला संभ्रम आणि कदाचित त्यांचा जो पाया भक्कम करण्याची जी गरज होती त्याच्यात कदाचित आपली पिढी कमी पडली असेल असं मला वाटतं. हे बोलत असताना याचं कारण असं की राजीव आणि मी ज्या पिढीमध्ये महाराष्ट्रात वाढलो, मला असं नाही वाटत की तुमचा जात, तुमची धर्म, तुम्ही मंदिरात जाता, मस्जिदमध्ये जाता का चर्चमध्ये जाता, हा विषय कधी चर्चेलाही होता. म्हणजे अशा गोष्टी कधी कॉलेजमध्ये किंवा कुठे चर्चेलाही आल्या नाहीत. हा एक बदल आत्ताच्या डिस्पेन्सेशनमध्ये मला हा दिसतो. पण नवीन पिढीला खरंच त्या हवी आहे का? म्हणजे आत्ताच्या 18, 20, 21, 25 वर्षाच्या मुलं किंवा मुलींशी तुम्ही बोलला तर मला नाही वाटत त्यांना फार या गोष्टींमध्ये रस आहे. त्यांना एक जेंडर इक्वल समाज पाहिजे, ज्याच्यात त्यांना मेरिट आणि परफॉर्मन्स, म्हणजे त्यांना चांगलं दर्जाचं शिक्षण मिळावं ह्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही झटत असते. म्हणजे ॲस्पिरेशनल इंडिया ज्याला म्हणतो आपण. म्हणजे एक काळ असा होता की इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये जाणं हे फार चांगलंही समजायचे नाहीत किंवा सुसंस्कृत मराठी घरातली मुलांना इंग्रजी शाळेत जायची गरज ही कधी पडली नाही. म्हणजे मी गंमत म्हणून तुम्हाला सांगते की आमच्या कुटुंबात इंग्लिश मीडियममध्ये जाणारं पहिलं मूल म्हणजे मी, आणि तो पण माझा आग्रह माझ्या आईचा होता, माझ्या वडिलांचा नव्हता. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी मराठी मीडियमच्या कुठल्या तरी मुंबईच्या एखाद्या चांगल्या शाळेत जावं, पण माझ्या आईचा आग्रह होता की नाही, आत्तापर्यंत आपल्या घरात सगळे मराठी मीडियममध्ये शिकले, माझ्या मुलीने इंग्रजी मीडियममध्ये शिकायला पाहिजे, म्हणजे ती एक ग्लोबल सिटीजन होईल. म्हणजे माझ्या आईला त्या काळात ग्लोबल सिटीजन व्हावं किंवा तिला इंग्रजीमुळे ती एक ग्लोबल सिटीजन होईल असा विचार का 40-45 वर्षापूर्वी आला हे मला माहिती नाही. पण हा तिचा एक समज होता आणि तिचं ठाम मत होतं आणि तिने मला इंग्रजी मीडियममध्ये घातलं. आणि त्याच्यानंतर आमच्या घरातली सगळी मुलं ही इंग्रजी मीडियममध्ये गेली. आणि माझ्या कुटुंबातलीच परिस्थिती नाही. आज आमच्या घरात म्हणजे माझा जो चालक आहे त्याचीही मुलं ही इंग्रजी माध्यमातच शिकतात. आणि मी ग्रामीण भागात बघते, म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात आज म्हणजे जी संस्था आज सुनेत्रा वहिनी आणि दादा बघतात किंवा राजूदादा वहिनी बघतात, त्या शारदानगर असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, त्याच्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत, पण इंग्रजी मीडियमच्या माध्यमाच्याही शाळा आहेत. पण CBSEची जी शाळा काढली जेव्हा साहेबांनी आणि दादांनी मिळून, सगळ्यात जास्त डिमांड आज CBSEला आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघाचंच तुम्ही उदाहरण घेतलं तर केंद्रीय विद्यालयाची ॲडमिशन इंग्लिश माध्यमाची किंवा CBSE च्या ज्या सावेतकरी पोद्दार असेल किंवा असे अनेक नवीन नवीन संस्था निघतात, त्याचा जो एक वेगळा डिमांड, एक नवीन मार्केट हे ॲस्पिरेशनल इंडिया भारतात आलंय, तो खूप एक वेगळा नवीन समाज झालेला आहे. आणि त्याच्यात ॲस्पिरेशन म्हणजे आज कपडे कोणी कुठले घालायचे किंवा मुंबईची एखादी मुलगी किंवा ग्रामीण भागातली एखादी मुलगी त्या शाळेत त्यात जातात,
कपडे तसेच घालतात. त्याच्यामुळे तो एक डिवाइड जो होता, ज्याच्याबद्दल अनेक वेळा आपण सगळ्यांनी चर्चा केली, की एक भारत आहे आणि एक इंडिया आहे, तो मला विचाराल तर तो कमी कमी होताना मला दिसतो. मुलींचे विचार, त्यांचे म्हणजे कपडे घालायची पद्धत, खायची पद्धत, हा एक सगळा, म्हणजे तुम्ही म्हणालात ते अन्न काय, हा अन्न एक खूप मोठा सोशल चेंज असतो. म्हणजे मला आठवतं आमच्या लहानपणी आमच्या कुणाच्याही घरात एखादी कोल्ड ड्रिंक किंवा नूडल्स हा प्रकारच नव्हता. आज कुठल्याही मराठी घरात, ग्रामीण भागात जा, शहरात जा, नूडल्स हा एक खूप अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. कुरकुरे हा एक पॅक्ड आयटम आहे, तो खूप कॉमन झालेला आहे. ग्रामीण भागात कुठेही तुम्ही गेला तर पटकन या गोष्टी मिळतात. त्यामुळे खूप मोठा, एका लेवलला एक मोठा सोशल चेंज दिसतो. आणि दुसऱ्या बाजूला अनेक वेळा वाचनामध्ये किंवा काही लोकांच्या म्हणजे श्रद्धा जरूर असावी. ह्या राज्यात, या देशात श्रद्धा नेहमीच होती आणि ती राहिलीच पाहिजे. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा, म्हणजे आज आवर्जून मला दाभोळकरांची आठवण नेहमी येते की अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा किती त्यांनी प्रयत्न करून आणला आणि तो या महाराष्ट्राने पहिल्यांदा केला आणि देशाला पुन्हा एकदा नवीन एक मोठा सोशल चेंज त्यांनी दिला. आणि त्याच्यामुळे आज श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये कमतरता जाताना दिसते मला. सुप्रियाताई, आता जेव्हा आपण शिक्षणाच्या बद्दल बोलत होतो आणि इंग्रजी माध्यमांच्या बद्दल वाढत चाललेलं प्रेम त्याच्याबद्दल बोलतोय, माझा खरं तर प्रश्न हाच होता की 75 वर्षांपूर्वी आपण जिथून सुरुवात केली, आज आपलं शिक्षण, आपल्या भाषेतलं शिक्षण, तर ह्या भाषेत शिकलं तर आपल्याला भविष्य नाही असं वाटण्याजोगी परिस्थिती आज झालेली आहे. म्हणजे हे दुर्दैव आहे असं म्हटलं पाहिजे, कारण म्हणजे तुमची जशी तशीच माझीही मुलं इंग्रजी माध्यमांमध्ये शिकली, पण आपण जे बोलतोय तो या देशामधल्या इंडियाच्याबद्दल बोलतोय. आणि भारत जो आहे, तिथली मुलं जी आहेत, त्यांचं शिक्षण जे आहे आणि त्यांची जी अवस्था आहे, तर त्याच्याबद्दल आपण जर बोलायला गेलो तर समाधान वाटावं अशी स्थिती आहे का? म्हणजे 30 वर्षांपूर्वीची सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधली स्थिती आणि आजची त्या शाळांची स्थिती, त्या शाळांच्या इमारती, तिथं मिळणारं शिक्षण, आपण त्याच्याबद्दल समाधान बाळगावं, मानावं अशी तुम्हाला परिस्थिती आहे असं खरंच वाटतं? नाही, जिल्हा परिषद शिक्षण ह्याच्यात पण सेमी इंग्लिश आले. म्हणजे मी रयतमध्ये पण फार जवळून पाहते किंवा आज आपला मराठा शिक्षण संस्था जी आहे त्याच्यात पण पाहते की सेमी इंग्लिशचा डिमांड प्रचंड आज वाढलेला आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे काही आपण बघितल्या तर अतिशय उत्तम सक्सेस स्टोरीज दिसतात जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. पण समाधानात मला वाटतं का? तर अर्थातच नाही. कारण का, सेमी इंग्लिशचा हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या देशाबद्दल बोलता. मी अनेक वर्ष सिंगापूरला राहिलेले आणि त्याच्यामुळे चायना, सिंगापूर, साऊथ ईस्ट एशियाशी माझा संबंध त्या काळात खूप आला. माझं एक मोठं फ्रेंड सर्कल तिथे आजही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल राजीवन, तुम्हालाही तुम्ही ह्या गोष्टी वाचलेल्या आहेत, मला माहिती आहे, आपण चर्चा केली आहे म्हणून या विषयांवर. पण चायनामध्ये मॅन्डरिन भाषा किंवा सिंगापूरसारख्या शहरात, हाँगकाँगमध्ये त्यांना मॅन्डरिन रिइन्व्हेंट करावी लागली. कारण का आपण आता ज्याच्यातून चाललोय त्याच्यातूनच ते देश गेलेले आहेत. कारण का त्यांची एक पिढी इतकी इंग्रजीमध्ये वाहत गेली, मी असं म्हणणार नाही, पण काळाची गरज म्हणून एक ग्लोबल सिटीझन व्हावं, म्हणजे आपल्या मुलांनी परदेशात जाऊन चांगलं दर्जाचं शिक्षण घ्यावं, त्याला तिथे चांगली नोकरी मिळावी, परत आले तरी एखाद्या मल्टीनॅशनलमध्ये नोकरी मिळावी, त्याच्यामुळे इंग्रजीचं महत्त्व. त्याच्यामुळे मॅन्डरिन कंपल्सरी करून ज्या ज्या घरांमध्ये चांगलं मॅन्डरिन बोलता येईल त्यांना सबसिडी द्यायची किंवा त्यांच्या मुलांना 4 मार्क द्यायचे चांगले, अशी पद्धत चायनानी, सिंगापूर, थायलंड ह्या सगळ्या पूर्ण साऊथ ईस्ट एशियाच्या बेल्टमध्ये झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मॅन्डरिन हे आलंच पाहिजे आणि त्याच्याबरोबर इंग्रजीही आलं पाहिजे. त्याच्यामुळे या दोन्हीचा समतोल त्यांनी ठेवला. तर मला असं वाटतं आपल्या सगळ्या राज्यांमध्ये आणि आपल्या देशामध्ये ही तुमची जी काही लोकल भाषा असेल, आपल्या केसमध्ये मराठी, त्यामुळे हिंदी भाषा, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, या तिन्ही भाषेंवर आपण सगळ्यांनी एक अकॅडमिक काम हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. आणि त्याचं महत्त्व सातत्याने आपल्या कुटुंबात, आपल्या घरापासून त्या गोष्टी आहेत. म्हणजे मातृभाषा जेव्हा आपण म्हणतो, आपल्या किती घरांमध्ये मातृभाषा म्हणून ती बोलली जाते. किंवा आज ग्रामीण भागांमध्ये शिक्षक आहेत, त्यांना तुम्ही जिल्हा परिषदचा म्हणला म्हणून, पण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सेमी इंग्लिश आता जवळपास राज्यात सगळीकडे सुरू झालेलं आहे. आणि मला नुकसान त्याचं एवढंच वाटतं
की अशा सेमी इंग्लिशमध्ये खरं तर कधी कधी मुलांचं नुकसान होतं, कारण का चुकीचं इंग्रजी शिकवलं जातं. आणि असा अनुभव मला माझ्या स्वतःच्या मतदारसंघात आलेला आहे. एक नर्सरी राईम ती मुलं म्हणत होती आणि ती इतकी चुकीची म्हणत होती आणि मग त्याच्यापेक्षा इंग्रजी न शिकवलेलंच बरं, अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व, त्याचा दर्जा आणि या भाषेंचा द्वेष न करता या सगळ्या भाषणांमध्ये या मुलांना स्किल करणं, मला वाटलं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या चांगल्या दर्जाच्या झाल्याच पाहिजे. ह्याच्यात कुणाचंही सरकार असू दे, त्याला प्राधान्य हे प्रत्येक सरकारने दिलंच पाहिजे. हा माझा आग्रह सातत्याने राहिलेला आहे आणि त्याच्यात काम करणं हे गरजेचं आहे. आणि मी समाधानी आहे का? तर अर्थातच नाही, कारण आणखीन काम करणं त्याच्यात गरजेचं आहे. सुप्रियते, आपण ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राविषयी म्हणजे गेल्या 75 वर्षांच्या राजकारणाविषयीचा माझा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत आपण बघत होतो की पक्षीय मतभेद होते, वैचारिक मतभेद होते, पण तरी सुद्धा नेते अगदी मनापासून म्हणजे दिल खोल के असं आपण जे म्हणतो, चांगलं काम केलं तर आपल्या विरोधकाची सुद्धा स्तुती करायचे, तारीफ करायचे जाहीरपणे सार्वजनिकरित्या. पण आता हे सगळं चित्र दुर्मिळ का होतंय? हे चित्र का बदलतंय? इच्छाशक्ती कमी पडतेय, वैचारिक मतभेद इतके तीव्र झालेत का आणखी काही कारण आहेत? अर्थातच इच्छाशक्ती, कारण मतभेद हे असलेच पाहिजेत. म्हणजे मला विचाराल तर मतभेद नसतील तर आयुष्याला गंमतच नाही. आणि मतभेद हे असलेच पाहिजेत, कारण का जेव्हा चांगली चर्चा होते, म्हणजे मला आनंद वाटते तुम्ही खरं तर हा प्रश्न विचारला मागच्याच आठवड्यात. म्हणजे फार मुश्किलीने एकच डिबेट ह्या पार्लमेंटमध्ये झालं आणि आम्ही केंद्र सरकारला हेच सांगत होते की 102 हे जे परवाची घटना दुरुस्ती आम्ही गेली, ह्याला आम्ही सगळ्यांनी विरोध केला होता. आणि विरोध करत असताना आम्ही अमेंडमेंट्स सांगितले होते. ते जर अमेंडमेंट्स 2018 मध्ये केंद्रातल्या सरकारनी ऐकले असते, म्हणजे ते विरोधकांनी दिले म्हणून ते त्यांनी ऐकले नाहीत, पण ते ऐकले असते तर पुन्हा हे अमेंडमेंट त्यांना आणावंच लागलं नसतं. त्याच्यामुळे विरोधकांनी केलेल्या सूचना, म्हणजे एक काळ असा होता, मग गेल्या 75 वर्षाचा आपण चर्चा करतोय आज म्हणून, म्हणजे अटलजी असतील तेव्हा किंवा डॉक्टर मनमोहन सिंगजी असतील तेव्हा किंवा राजीवजी असतील तेव्हा, तुम्ही जर त्या पार्लमेंटमधले डिबेट जर काढले तेव्हा अनेक वेळा मधु दंडवते असतील किंवा कोणी विरोधात त्या काळात असलेलं, जेव्हा बिलांना अमेंडमेंट सजेस्ट करायचे, सरकार अमेंडमेंटचं स्वागत करून बिलामध्ये सुधारणा आणायची. त्याच्यामुळे आपलं बिल काही कमतरता नाही आहे की आपण अमेंडमेंट विरोधातली घेतलं तर त्यालाच तर चांगलं डिबेट म्हणतात. जेव्हा चांगली चर्चा होते, चांगल्या वेगळ्या सूचना होतात, म्हणजे बिलं आणली की कुठल्याही सरकारनं ती काही रेटायची नसतात. आपण त्याच्या चर्चेतून काहीतरी चांगलं या देशासाठी, या राज्यासाठी, आपले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, आपल्या सगळ्या भारतीयांसाठी तर बिल असतं. ते काय एका व्यक्तीचं किंवा एका पक्षाचं नसतं. त्यामुळे जर आम्ही सुचवलेले अमेंडमेंट्स या सरकारने आत्ता जे केंद्रात आहे त्यांनी जर घेतलं तर मला असं वाटतं हे कालच्या डिबेटची गरजच नव्हती. त्यामुळे ही कटुता जी येते, म्हणजे आमच्याकडून सातत्याने प्रयत्न असतात की अक्रॉस पार्टी लाईन, म्हणजे सगळ्या पक्षातल्या लोकांनी हे भेटलंच पाहिजे आणि चर्चा ही झालीच पाहिजे. आणि ज्याला सेकंड थर्ड टियर म्हणतात, म्हणजे पार्लमेंटमध्ये चर्चा होते पण पार्लमेंटच्या बाहेर जाऊन एक जे चर्चा किंवा नाती जे महाराष्ट्राने अजून आधीपेक्षा बाकीच्या राज्यांपेक्षा बऱ्यापैकी जपलेलं आहे, मला असं वाटतं ती महाराष्ट्राची संस्कृती आणि ते मला वाटतं ही शिकवण सगळी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी आमच्यासारख्यांना दाखवलेली आहे. त्यांची जी नाती होती सगळ्या पक्षांबरोबर किंवा एक चर्चेसाठी ऐकून घेण्यासाठी, ती जी क्षमता एका मोठ्या नेत्यामध्ये असते. आणि तुम्ही कुठलंही लिडरशिपचं पुस्तक जर वाचलं, कुठलंही गोबल पीटर ड्रकर पासून बिझनेस हार्वर्ड स्कूल, सगळ्यात चांगला गुण एका नेत्यात असावा तर तो ऐकण्याचा असतो. आणि ऐकून ते आपल्या कामात अंमलबजावणी करणं. तर आजकालच्या लिडरशिपमध्ये ऐकणं हे मला सातत्याने केंद्र सरकारमध्ये कमी दिसतं. सुप्रियाताई, आपण जेव्हा बोलतोय आपल्या पिढी, म्हणजे जेव्हा आपण तरुण होतो, 25शी मध्ये होतो असं म्हणू, त्यावेळी राजकारण बघत होतो ते आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये बरंच अंतर पडलंय. तेव्हा राजकारण करणं जास्त सोपं होतं आणि आत्ता राजकारण करणं खूप अवघड आहे. कोणत्याही तुम्ही विचाराचे असा अवघड झाले असं तुम्हाला वाटतं? आणि अशी कधी तुमची शरद पवारांशी चर्चा झाली आहे की त्यावेळेला जास्त बरं होतं, आता फारच स्थिती वाईट आहे? अशी चर्चा खरं तर माझ्या वडिलांशी होत नाही, पण माझ्या आईचं मार्गदर्शन असतं. कारण
माझ्या आईनी गेले 50 वर्ष हे राजकारण, एक तर तिला राजकारण फारसं आवडत नाही आणि तिने हे 55 वर्षाचा प्रवास माझ्या वडिलांबरोबर फार जवळून पाहिलेला आहे. आणि माझ्या वडिलांचं आणि माझं मत काही फारसं असं नाही, पण माझ्या आईचं नक्कीच मत आहे. कारण तिला असं वाटतं की माझी मुलगी म्हणजे एक आईचं मत आहे की जे राजकारण माझ्या नवऱ्याने पाहिलं त्याच्यापेक्षा माझी मुलगी जे आज बघते हे फार वेगळं आहे आणि हे राजकारण नाही, हे तिचं वैयक्तिक मत आहे. पण म्हणजे विरोधक हे शत्रू कधीपासून झाले? म्हणजे वैचारिक विरोधकांचं रूपांतर शत्रूमध्ये नेमकं कशामुळं झालं आणि कधीपासून झालं असं तुमचं मत आहे? आणि ही स्थिती बदलण्याची तुम्हाला नजीकच्या काळामध्ये काही म्हणजे अशी शक्यता वाटतेय का? खरं तर मी इमर्जन्सी पाहिलेली नाही. मी फक्त इमर्जन्सी वाचली आहे. अनेक माझ्या वडिलांची जे मित्र म्हणजे मी आवर्जून काळदाते काकांचा उल्लेख करीन. त्यांच्याकडून मी इमर्जन्सीच्या खूप कथा आणि मी माझे ते म्हणजे त्यांना मी गंमत म्हणून माझे कथा काका होते ते मला गोष्ट काका म्हणून मला रोज काही ना काहीतरी गोष्टी सांगायचे आणि त्यांनी मला इमर्जन्सीच्या गोष्टी फार जवळून पाहिल्यात. आमच्या घरात आमचे कौटुंबिक संबंध चंद्रशेखरजींबरोबर पण फार जवळचे होते आणि त्याच्यामुळे या सगळ्यांकडून मी इमर्जन्सीच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यांनी त्या काळात आम्ही विचारलेल्या प्रश्नांची नंतर म्हणजे उत्तरं दिलेली आहेत आणि अर्थातच इमर्जन्सीबद्दल मी ऐकलेलंही आहे. त्याच्यामुळे तो एक असा काळ होता या देशामधला जो फारसा म्हणजे आपल्याला कोणालाच न आवडणारा, शोभणारा होता. आणि आज जेव्हा ज्यांनी जे म्हणतात की आम्ही इमर्जन्सीला एवढा विरोध केला, तशीच थोडीफार परिस्थिती ही मला आज देशात दिसते आणि दुर्दैवी आहे. कारण ही आपल्या भारताची, महाराष्ट्राची किंवा आपली संस्कृती नाही भारतीय. आणि आत्ता ज्या गोष्टी हे सांगतात किंवा म्हणजे आज ज्या संस्था आहेत केंद्रातला ज्याचा वापर असेल, गैरवापर असेल, ह्या गोष्टी ज्या होतात ह्या होताना किंवा आज प्रेसमध्ये म्हणजे भोपाळमध्ये ज्या रेड्स एका वर्तमानपत्रावर झाल्या, ज्या पद्धतीने त्या झाल्या किंवा एखादा कुठला तरी अग्रलेख झाला, ज्या रीतीने त्याच्यावर एखादी रिॲक्शन होते, एखादं पुस्तकावर टोकाचा विरोध होतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्यासाठी खूप नवीन आहेत. आणि मला म्हणजे मी खरं तर आवर्जून जब्बार पटेलांचा उल्लेख ह्याच्यात करीन की आता जेव्हा मी सिनेमे बघते आणि ते ज्या रीतीने बॅन होतात किंवा त्याच्यावर टिकिया होते किंवा ओव्हर हाय मोरॅलिटीच्या गोष्टी जेव्हा येतात, तेव्हा मी लहानपणापासून असे अनेक सिनेमा पाहिलेत की आता जेव्हा म्हणजे मी ह्या गोष्टी झाल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, ह्यांनी ह्या विषयावर त्या काळात कसे सिनेमे पाहिले असतील, केले असतील. म्हणजे आता होमोसेक्शुअलिटी असेल किंवा लेस्बियन वगैरे अशा गोष्टी ज्या असतील त्या काळात त्यांनी स्मिता पाटील वगैरे तेव्हा ॲक्ट्रेस होत्या, त्या काळात 70, 75, 80 राजीव तुम्हाला आठवत असतील, त्या काळात आपण हे उंबरठा वगैरे असे वेगळे वेगळे सिनेमे पाहिले. ते आता खरंच जर कोणीतरी बनवल्या अशी वेगळी नाती त्याच्यात दाखवली तर लगेच सगळी हाय मोरॅलिटी, मग ते OTT प्लॅटफॉर्म्स आणि त्याच्यावर नियंत्रण आणा, मग ह्या पिक्चरमध्ये ही शिवी घातली म्हणून तो बॅन आणा. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात किती साधेपणाने समाजात या गोष्टी आहेत त्या किती साध्या आणि सुंदर पद्धतीने त्यांनी दाखवल्या. ज्याला बघायचंय त्यांनी तो सिनेमा पाहिला, ज्याला नाही वाटलं त्यांनी नाही पाहिला तो सिनेमा. म्हणजे तो काळ मला असा विचाराल तर आपण कपड्यांनी लिबरल जरूर झालो पण आपण विचारांनी लिबरल नाही. मग माझ्या आई वडिलांची पिढी ही तुमच्या आणि माझ्या त्या आत्ताच्या पिढीपेक्षा फार जास्त लिबरल आहे हो. तर माझा आणि फार मॉरलिस्टिक ही नाही. म्हणजे दुर्दैव आहे की ज्या मुंबईत नाही हाच मुद्दा होता की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जिथं, मला हाच म्हणायचं होतं हे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जिथं होतो तिथून वरच्या पायऱ्यांवर जाणं अपेक्षित होतं. आज दुर्दैवानं आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये आपण खालीच उतरताना दिसतोय. अनेक बाबतीमध्ये आता म्हणजे आचार्य आत्रे वगैरे ज्या पद्धतीनं लिहायचे, आज जर तसं कुणी लिहिल तर रोज त्याच्यावर 25 खटले दाखल होत. प्रत्येक क्षेत्राच्या बद्दलची आज ही स्थिती आहे. तर स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला समाज म्हणून नीट समजला नाहीये का ह्या स्वातंत्र्याचा बेबंद गैरवापर झाल्यामुळं आत्ताची स्थिती आलेली आहे? तुमचं काय त्याच्याबद्दल निरीक्षण किंवा मत आहे? असं नाही मला वाटत. मला वाटतं गेले 60 वर्ष अशा गोष्टी कधीच झालेल्या नाही. म्हणजे ह्याच समाजात तुम्ही आणि मी लहानाचे मोठे झालो ना, आपण कुठे पाहिली आंदोलनं किंवा अशा गोष्टींना विरोध. हा जो हाय मॉरलिस्टिक गोष्टी ज्या आल्या आहेत या गेल्या
5-7 वर्षातच मला दिसत आहेत. त्याच्या आधी कुठे होत्या या गोष्टी? म्हणजे एखादं जर पेंटिंग एखाद्याला आवडलं नाही तर मला असं वाटतं जे स्कूल ऑफ आर्ट्समधले जे आर्टिस्ट आहेत किंवा म्हणजे अभिमान वाटेल अशी ही संस्था जे आहे किंवा जहांगीर आर्ट गॅलरी, इथे मुक्तपणे कुठलाही आर्टिस्ट येऊन पाहिजे ते पेंटिंग लावून जायचा किंवा ते करायचा. एखाद्याने कोणी विरोध तिथे केला म्हणून काय लगेच कोणी तिथे जाऊन दगडफेक केली नव्हती. म्हणजे ही अस्वस्थता गेल्या 5-7 वर्षात 8 वर्षात मला 5-7च वर्षात दिसते. आणि या अस्वस्थता किंवा म्हणजे मला असं वाटतं अखंड एक समाज असा आहे जो अखंड चिडलेलाच असतो. त्याच्यामुळे आपण एक समाज म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे की एवढा राग, एवढी घाई ही कशासाठी आहे. आणि ही गेल्या या टेक्नॉलॉजीनी मला विचाराल तर ही जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, म्हणजे मला तुम्ही एक असा विचार करून सांगा की गेल्या 6 महिन्यात असं किती वेळा झालंय की तुम्हाला कोणीतरी भेटलंय आणि त्याला तुम्ही अनडिवायडेड अटेन्शन, म्हणजे कुठलं फोनला न हात लावता, व्हॉट्सॲप न बघता तुम्ही त्या व्यक्तीला पूर्णपणे तुमचा वेळ दिलाय. मला विचाराल तर टेक्नॉलॉजी डिस्रप्शन झालंय आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. एवढी माहिती, एवढं तंत्रज्ञान, तो मोबाईल फोन, व्हॉट्सॲप, 24 आवर टेलिव्हिजन माध्यमच किती बदलली आहेत बघा ना. बापरे, मी तर 9च्या बातम्या बघतच नाही. मला भीती वाटते त्या चौकटे सगळे बॉक्स बघून. आणि ज्या रीतीने सगळे एकामेकाशी ओरडून बोलत असतात, मला भीती वाटते. मला नाही आवडत. म्हणजे मी कुणाशी तसं बोलत नाही कारण का माझ्याशी कोणी ओरडून बोललेलं मला आवडत नाही. मग मी का तुमच्याशी ओरडून बोलू? त्यामुळे हा एक मोठा समाजात बदल होतोय ह्याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण का आपण त्याला सगळेच जबाबदार आहोत. मुद्दा असा आहे की हे बदल कदाचित आणखी तीव्र होत जातील किंवा या बदलांमध्ये काहीसा बदल आपल्याला दिसेल. पण या सगळ्यामध्ये जेव्हा स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाकडे आपण वाटचाल करतोय तर तेव्हा खरं तर 75 अमृत महोत्सव. हा नाही, पण आता 25 वर्षांनी आपण सुवर्ण महोत्सवाकडे जाऊ. जर का आपण शतक महोत्सवाकडे जाऊ तर ह्याच्यामध्ये नेतृत्व खरं तर खूप गरजेचं आणि खूप महत्त्वाचं आहे. तर सामाजिक राजकीय पटलावरचं आगामी काळातलं नेतृत्व कसं असावं, म्हणजे तुमच्या त्या नेतृत्वाकडनं काय अपेक्षा आहेत की असं एक नेतृत्व जे आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि देशाला नवी दिशा देईल, नेतृत्व कसं असावं? मला असं वाटतं की कुठलंही नेतृत्व असेल हे पुरोगामी विचाराचंच असलं पाहिजे आणि ते पूर्णपणे सगळ्यांना घेऊन जाणारं असलं पाहिजे. म्हणजे समाजात तेढ किंवा कटुता निर्माण करणं ही एक कदाचित राजकीय लोकांसाठी एक चांगली गोष्ट असेल, पण दूरदृष्टीने जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर त्याचं मला नाही वाटत त्याचे योग्य परिणाम कुठल्याही राज्यावर किंवा देशावर दिसतील. एक आणि आज कुठलाही देश हा स्वतःकडे इन आयसोलेशन बघू शकत नाही. आपली इकॉनॉमी असेल, आपले पॉलिसीज असतील, या सगळ्या जगामध्ये म्हणजे एक ग्लोबल सिटीजन म्हणूनच आज आपल्याला सगळीकडे बघावं लागणार आहे. आपण स्वतःकडे असं नाही बघू शकत की माझे प्रोडक्ट, म्हणजे आता आत्मनिर्भर भारत अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, पण आत्मनिर्भर भारत असताना आत्मनिर्भर आपण असताना अशाच गोष्टी काही गोष्टी आहेत ज्या परदेशातून आपण त्याचं आदानप्रदान सातत्याने, इट्स अन इकॉनॉमिकल गेम. म्हणजे ज्या गोष्टी भारतात बनतात त्या भारतातून बाहेर गेल्या पाहिजेत आणि भारतातून परदेशातून, म्हणजे आता जॉन्सन अँड जॉन्सनची लस असेल किंवा आपल्याकडे फायझरची लस असेल तर त्या जर इथे बनू शकत असल्या तर त्याच्यात चूक काय किंवा गैर काय? आज आपल्या देशामध्ये आपल्या लोकांना वॅक्सिनची गरज आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला थोडासा वेळ लागणार असेल वॅक्सिन तयार करायला तर इम्पोर्ट शेवटी केलाच ना. म्हणजे आत्मनिर्भर एवढं करून एवढा मेस झाला, दुसरी वेव आली, त्याच्यात किती लोक, एक कुटुंब या देशात असं नाही ज्या कुटुंबातला एखादा माणूस हा गेलेला नाही या सगळ्या कोविडच्या महामारीमध्ये. त्याच्यामुळे जर आपण हा हट्ट केला नसता आणि हे सगळं ओपन करून टाकलं असतं, वेळेवर ऑर्डर्स दिल्या असत्या, तर कदाचित वॅक्सिन या देशात प्रत्येक गाववाडी वस्तीपर्यंत आपण पोचरू शकलो असतो. त्यामुळे आत्मनिर्भर व्हायला, आणि आत्मनिर्भर हे काही नवीन नाही हो. आपण आत्मनिर्भर पेनिसिलिनची फॅक्टरी पुण्यामध्ये ही पहिल्यांदा कधी टाकली? या 75 वर्षापूर्वीच टाकली. काय पेनिसिलिन या देशात आधी बनतच नव्हतं. हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची कंपनी ही जेव्हा जवाहरलाल नेहरूंनी टाकली तेव्हा पहिल्यांदा पेनिसिलिन या देशात सुरू झालं.
त्याच्यामुळे आत्मनिर्भर काही नवीन गोष्ट नाही आहे ही आपल्या देशासाठी, पण त्याचं एक मार्केटिंग करून आपल्या देशातल्या प्रत्येकाला भारतीयच वॅक्सिन, मला अभिमान आहे, मी अशी फार कमी गोष्टी आहेत ज्या खरंच फॉरेनर वापरते, मला गरजच पडत नाही त्याची, कारण का या भारतात त्या सगळ्या बनतायत, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून मी काहीच फॉरेनचं वापरत नाही आणि परदेशात जाणार नाही, हाही हट्ट नाही माझा. आणि नवीन पिढीच्या गरजा म्हणजे आयफोन, तुम्ही चायनाच्या किती विरोधात बोलला, आयफोन इज मेड इन चायना. आता नंतर निर्बंध येत आहेत, बनतायत, ते सगळं होईल, पण आज स्मार्टफोन जे सगळे बनतात किंवा ती जी सगळी टेक्नॉलॉजी आहे, ही सगळी टेक्नॉलॉजी चायनामधूनच येते. त्याच्यामुळे हे फार अट्टहास करून मला वाटतं टोकाच्या भूमिका घेणं हे काही योग्य नाही. एक अतिशय मोठा सोशल चेंज या देशात होणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार हा असला पाहिजे आणि मोकळा श्वास घ्यायचा अधिकार असला पाहिजे. आणि हा कुठेतरी दडपशाही ही सातत्याने मला या देशात दिसते. लोक घाबरलेले असतात आणि प्रत्येकजण म्हणतं नको नको जाऊ दे. हे मला तर म्हणजे तुम्हाला कदाचित त्याची अतिशयोक्ती वाटेल, पण मला आठवतं मी जेव्हा 92 साली सिंगापूरला राहायला गेले ना, तेव्हा लोक असं बोलायची की अरे आता तुम्ही सिंगापूरमध्ये राहता, आता इथे काही सरकारच्या विरोधात बोलू नका, कारण का इथे हे वेगळं प्रस्त आहे. त्याच्यातून काही गोष्टी चांगल्या सिंगापूरमध्ये झाल्याही नाही, माझं म्हणणं नाही, पण खरंच सिंगापूर हे एवढंसं एक शहर आहे, तिथे त्या गोष्टी होऊ शकल्या. भारतात आज दडपशाही सातत्याने सगळ्यांच्या, जे सगळे बोलतात ते असं दडपून बोलतात. आता तर तुम्ही बघा, आता तर मोबाईलवरही बोलणं अशक्य झालंय. त्या पेगासस म्हणे कोणाचे नक्की फोन टेप झाले नाही झाले, कुणाचं काय झालं, पार जजेस पर्यंत. अरे त्यांनी तर स्वतःचे मंत्री पण नाही सोडले, स्वतःचेच मंत्री, स्वतःचेच पदाधिकारी, स्वतःचे सरकारमधल्या सेक्रेटरीजवर हे जर लोक पेगासस आणि ह्या गोष्टी करायला लागले आणि स्वतःच्याच लोकांवर लक्ष ठेवायला लागले, तर आता ह्याच्यावर आणखीन काय मी बोलणार. पण याचं पुढचं पाऊल काय तुम्ही बघताय, भविष्य काय आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? भविष्य भारताचं चांगलंच असणार आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या होतात त्याच्यात पूर्ण ताकदीने लढलं पाहिजे. जे योग्य आहे आपल्या राज्याच्या होत आहे त्याच्यासाठी जी काही किंमत मोजावी लागेल हरकत नाही, पण आपण जे योग्य आहे तेच केलं पाहिजे. मला आठवतं आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा महिलांचं आरक्षण पहिल्यांदा या राज्यात या देशात आणलं, सगळ्यांनी त्यांना विरोध केला होता की हे करू नका, तुम्हाला इलेक्शन हारावं लागेल. किंवा मराठवाड्याच्या ज्या युनिव्हर्सिटीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं, प्रचंड विरोध झाला होता. तेव्हा ते म्हणले होते विरोध झाला तरी चालेल, इलेक्शन हारलो तरी चालेल, पण मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं नाव ह्या मराठवाडा युनिव्हर्सिटीला देणारच, त्याला जी काही किंमत मोजावी लागेल ती मोजू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संघर्ष हा केलाच पाहिजे. एखाद्या व्यक्ती आपल्याला असं सगळ्यांना वाटायला लागलं की तो जे करतोय ते सगळंच योग्य करतोय आणि त्याला घाबरून आपण उभं राहायचं नाही. त्या दडपशाहीच्या विरोधात हे लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय, आणि हे केलंच पाहिजे. आणि आम्ही नाही केलं तर कोण करणार. सुप्रियाताई, एकूण पण लोकांनी आम्हाला निवडून कशासाठी दिलंय, ह्या देशाची सेवा करण्यासाठी. सुप्रियाताई, एक जो प्रश्न गेल्या काही काळापासून खूप जास्त भेडसावतोय आणि ज्याच्याबद्दल व्यक्तिगत पातळीवर तर तुम्ही खूप आग्रही आहात, तो आहे एकूण पर्यावरणाचा. एकूण आपल्याकडच्या समाजामध्ये आणि समाजाहीपेक्षा जे काही राजकारणी आणि सत्तेतली मंडळी आहेत त्यांनी ह्या प्रश्नाकडे जेवढ्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होतं ते पाहिलं नाही. निसर्गाची ओरबाडणूक मनाला येईल तशी झाली. जे पर्यावरणासाठी झटणारे लोक आहेत ते म्हणजे विकास विरोधीपणाचे शिक्के त्यांच्यावर मारले गेले आणि त्याच्यातून आज जी परिस्थिती आहे ती आपण कोकणात बघितली आणि बाकी काही भागामध्ये बघतोय. ही सुधारण्यासाठी आता काही होईल असं वाटतं तुम्हाला? होईल म्हणजे करावंच लागेल, मला नाही वाटत त्याच्यात दुसरा काही मार्ग आहे. आणि त्याला मी दुसरा कुणाला नाही, मी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना सगळ्यात जास्त जबाबदार ठरवते. कारण मला असं वाटतं की आम्ही ज्या रीतीने ह्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे होतं त्याला आम्ही दिलेलं नाही. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण स्वतःच्या लोकसभा मतदारसंघातलं देते. असे अनेक नाले आहेत जिथे एखादी वास्तू जेव्हा बांधली जाते तेव्हा प्रशासन म्हणून कुणाचंही सरकार असू दे किंवा त्यातला लोकप्रतिनिधींनी ही टोकाची भूमिका म्हणजे जे योग्य आहे तेच केलं पाहिजे. म्हणजे आज नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाणी साचतं, त्याच्यामुळे
त्याच्यात कष्ट करणाऱ्या गरीब लोक फार कष्ट करून ते घरं विकत घेतात, त्यांच्या घरात पाणी जातं, त्याच्यानंतर पूर येतो आणि मग त्याला जबाबदार कोण असतं? मग तुम्ही म्हणणार टेलिव्हिजनवर येणार बघा परत पाणी आलं, मग प्रशासनाचं लक्ष नाही, नाले साफ नाही झाले. इट इज, आणि हे मुंबईचं बोलत नाही मी, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, चिपळूण असेल, कुठलंही शहर तुम्ही बघा आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, हे देशात आपल्याला सगळीकडे दिसतं. जे काल उत्तराखंडमध्ये सातत्याने तुम्ही बघताय, हे कशामुळे होते? कुठे ना कुठेतरी डेव्हलपमेंट होते जी नियोजित. परत मी तुम्हाला आधी माझ्या सुरुवातीला सांगितलं की वेअर हॅव वी, म्हणजे आपण लोकांमध्ये फेल कुठे झालो, आपण नापास कुठे झालो, तर अर्बन आणि रुरल प्लॅनिंगमध्ये आपण गेल्या 70 वर्षात अपेक्षित इतकं काम न केल्यामुळे आज आपल्याला, आपल्या लोकांना ह्या पर्यावरणामुळे फार मोठं अडचणीत आपण टाकलेलं आहे. आणि प्लास्टिकचा वापर, म्हणजे सातत्याने आम्ही सगळे म्हणतोय की प्लास्टिकचा वापर हा कमी झालाच पाहिजे आणि तो बदल आपण घडवला पाहिजे. म्हणजे सरकारने त्यांनी नियम घेतलेच पाहिजेत, पण आपण नागरिक म्हणूनही काही गोष्टी ज्या आपल्याला सोयीच्या झालेल्या आहेत, कारण का आपलं लाईफस्टाईल बदललेलं आहे. म्हणजे आता फास्ट फूड सारखा जो म्हणजे कुठे गेलं तर पटकन प्लास्टिकमध्ये टाकून आपल्याला सगळं ह्या गोष्टी सोयीच्या पडतात म्हणून वापरतो, आपण फेकून देतो. किंवा कचरा आपण वेगळा करण्यासाठी किती मला अडचण येते, किंवा कचऱ्याचं प्रोसेसिंग हा किती मोठा विषय आणि हा फार मोठं आव्हान सगळ्याच राज्यांमध्ये. आणि हा राज्यांमध्येच नाही, फक्त शहरांमध्ये, छोट्या शहरांमध्ये, म्हणजे कोविडमध्ये अनेक छोटी म्हणजे टियर 2 आणि टियर 3चे जे शहर आहेत, म्हणजे दौंडसारखं माझ्या लोकसभा मतदारसंघातलं उदाहरण द्या, तिथे एवढी हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्या सोयी आहेत, पण तिथे जे डिस्पोजेबल पाहिजे ते ज्या रीतीने आज कोविडमध्ये ज्या गोष्टी वापरल्या गेल्या मेडिकल वेस्टच्या, त्याच्यासाठी आम्हाला प्रचंड पहिले 3-4 महिने फार कष्ट आणि अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे पोल्युशन वाढत जातं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरकनेक्टेड प्लॅनिंग जे असलं पाहिजे, अर्बन आणि रुरल, याच्यात पर्यावरणासाठी जेवढं लक्ष देऊन इंटिग्रेटेड काम करायला पाहिजे. आणि ज्याला अतिशय महत्त्व, म्हणजे तुम्हाला आठवत असेल राजीव, एका काळात एखाद्याला शिक्षण दिलं, एन्व्हायरमेंटल दिलं, सोशल जस्टिस दिलं, त्याला असं वाटायचं त्याला जरा साईड पोस्टिंग दिलंय. होम हा महत्त्वाचं डिपार्टमेंट, डिफेन्स महत्त्वाचं डिपार्टमेंट, ह्या सगळी महत्त्वाची पदं, पण एन्व्हायरमेंट म्हणजे साईड, सोशल जस्टिसमध्ये साईड, विच इज नॉट, जे नाही आहे खरं. एन्व्हायरमेंट हे या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. मला विचाराल तर पाणी, पर्यावरण हे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यात आपण कधीच त्याला प्राधान्य न दिल्यामुळे या गोष्टी होत आहेत. आणि एक भारतीय व्यक्ती घर अतिशय स्वच्छ ठेवतात, पण घराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला काय होतं ह्या प्रश्नाचं उत्तर खरंच मला अजून सापडलेलं नाही. म्हणजे घरात थुंकता का तुम्ही, पण बाहेर जाऊन रस्त्यावर थुंकणार तुम्ही का? आरोग्य खात्याला पण तसंच साईडलाईन खातं आपल्याकडे मानलं शिकवलंय की ते गृह खातं इतकंच महत्त्वाचं खातं आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार म्हणून गेल्या काही वर्षात केलेल्या कुठल्या कामाचं सर्वात जास्त समाधान मिळालंय आणि कोणतं असं काम आहे की जे काही अडचणींमुळे कदाचित पूर्ण नाही होऊ शकलंय पण तुमची आता ती फर्स्ट प्रायोरिटी असेल? माझ्या लोकसभा मतदारसंघात अर्थातच माझं भाग्य आहे की माझे सहकारी MLA कॉर्पोरेटर अतिशय उत्तम काम करतात आणि त्याच्यामुळे आम्ही एक टीम म्हणून डेव्हलपमेंट, आता तुम्ही एकच म्हणताय म्हणून मी विचार करते कुठलं खरं तर काम सांगावं तुम्हाला. कदाचित म्हणजे मनाला भावणारं सोशल जस्टिसमध्ये एक स्कीम आहे दिव्यांगांसाठी आणि देशात ती जी स्कीम आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दिव्यांगांमध्ये देशात 1 नंबरला माझा लोकसभा मतदारसंघ येतो. जरा जास्त म्हणते पण वाराणसीच्या पुढे माझा लोकसभा मतदारसंघ आहे आणि ही स्कीम ही सोशल जस्टिस डिपार्टमेंटमध्ये येते. फेजेसमध्ये जातो की ITIs माझे उत्तम चालतात, शिक्षण आहे फार, शिक्षण चांगलं दिलं जातं, पण एखादी शाळा किंवा एखादं स्किल किंवा एखादी मुलगी लग्न होऊन माझ्या लोकसभा मतदारसंघात येते, तिला नोकरी करायची इच्छा असते, बचत गट काढते, पण आज बचत गट पण इतका कॉम्पिटिटिव्ह झालेला आहे कारण का ग्लोबल गोष्टी, म्हणजे एखादं प्रोडक्ट आपण महाराष्ट्रात बनवलं तर कुठून चायनामधून ते पटकन येतं, म्हणजे पार गणपती पण आता चायनातून पटकन बनवून कमी किमतीत येतात, ह्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे हा जो स्किलिंगचा जो गॅप आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि त्याच्यानंतर तो स्किल कंटिन्युअसली डेव्हलप करून स्वतःला इव्हॉल्व्ह करणं, ह्याच्यात आणखीन काम करण्याचं गरज आहे. कारण खूप टॅलेंट आहे, कष्ट करण्याची लोकांची तयारी आहे, पण त्याला एक 100% हक्काचं मार्केट
देणं ह्याच्यात मला असं वाटतं अजून काम करणं मला गरजेचं आहे. त्याला टुरिझमचा एक अँगल देऊन कदाचित एक टुरिझम एक सस्टेनेबल मॉडेल आहे का हा एक भाग मी त्याच्यात घालण्याचा प्रयत्न करते. कारण अनेक गड आहेत माझ्या लोकसभा मतदारसंघात, एक सुंदर जागा आहेत जिथे चांगलं जर टुरिझम प्लॅन केलं तर अशा म्हणजे बचत गट असतील किंवा टुरिझम असतील या गोष्टीत मला अजून म्हणजे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात मी अजून समाधानी नाही आहे. पण मला असं वाटतं हा एक ब्रॅकेट आहे किंवा हा एक व्हर्टिकल आहे ज्याच्यात मला स्वतःला आणखीन काम करण्याची एक लोकप्रतिनिधी म्हणून गरज आहे. शेवटचा प्रश्न सुप्रियाताई, आपण स्वातंत्र्याचा 75वा दिन साजरा करणार आहोत. वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे होतं? कधी स्वातंत्र्यासाठी घरामध्ये झगडावं लागलं? तुम्ही तुमच्या मुलांना किती स्वातंत्र्य दिलेलं आहे? त्यांना कधी तुमच्याशी झगडा करावा लागला का? नाही, खरंच नाही. पण म्हणजे मी जेव्हा माझं लग्न तर 22व्या वर्षी झालं, पण त्या काळातलं स्वातंत्र्य वगैरे वेगळं होतं आणि आत्ताच्या पिढीचं स्वातंत्र्य अर्थातच वेगळं आहे. माझी मुलं मुंबईत शिकलेली आहेत आणि मुंबई हे एक असं शहर आहे ज्याच्यात त्यांचं शाळा कॉलेज स्वातंत्र्य ह्या गोष्टी खूप त्याची फारशी चर्चा आपल्यासारख्या घरात खरं तर होत नाही. कारण मला असं वाटतं ज्या घरात माझा जन्म झाला लग्न झालं हे खूप पुरोगामी विचाराची घरं आहेत. त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचाराल तर खरं तर मी त्या चौकटीत नाही बसत. पण असंख्य महिला आज ह्या देशात राज्यात आहेत ज्यांना बाकी सगळ्या गोष्टी मिळत असतील पण त्यांना स्वातंत्र्य विचारांचंही मिळत नाही. त्याच्यामुळे मला विचाराल तर त्या जळमटात आपण अजूनही अडकलेले आहोत जिथे त्या म्हणजे व्यक्तीला जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे विचार असतील किंवा फक्त बाहेर जाणं स्वातंत्र्य नसतं हो, किंवा काय घालावं काय बोलावं काय विचार करावा किंवा माझा विचार मांडायचाही अधिकार हा त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे, ज्याच्यात अजूनही आपण यशस्वी झालेलो नाही असं माझं मत आहे. कारण का अनेक महिला मी बघते ज्या अतिशय हुशार असतात पण त्यांना मतं मांडायचा अधिकार नसतो. त्याच्यामुळे अजूनही त्या जळमटात आपण अडकलेलो आहोत. त्यामुळे मी खरं तर त्याचं एक योग्य उदाहरण नाही आहे. तुम्हाला लहानपणापासून कधीच कुठल्या गोष्टीसाठी संघर्ष नाही करावा लागला? जी प्रत्येक गोष्ट मागितली ती मिळाली घरात? नाही, माझ्या आईवडिलांना कधी रागवावं लागलंच नाही. कारण का वडिलांचं एक लुक आणि आईचे मोठे डोळे त्याच्यामुळे 22 वर्ष त्यात संघर्ष करायला वेळच नव्हती. कारण का ते मोठे डोळे केले की संघर्षाचा सच तिथेच कोलमडून जायचा. आणि वडील कधी रागवले नाही पण शरद पवारांचा लुक असतो आणि त्या लुक पडला की माणूस तिथेच अर्धा गार होतो. त्याच्यामुळे संघर्ष करणार कसं? आणि माझे आई वडील हे दोघंही अतिशय स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आहेत. नॉर्मली कसं असतं की नवरा खूप स्ट्रॉंग असेल की त्याची बायको थोडीशी अशी वीक किंवा सोजवळ असते. माझी आई काही तशी नाही आहे. माझी आई ची मतं ही खूप स्ट्रॉंग आहेत. आणि माझ्या घरी आम्ही तसंच पाहिलेलं आहे. म्हणजे शारदाबाई पवार असतील किंवा निर्मला शिंदे ह्या दोन्ही अतिशय कर्तृत्ववान महिला, म्हणजे माझ्या आईला सासू आणि आई ह्या दोन्ही कर्तृत्ववान आणि यशस्वी मिळाल्या. त्याच्यामुळे माझ्या आईची जडणघडणीही तशीच झाली. त्याच्यामुळे आमच्या घरात महिलांच्या मताला किंवा विचाराला हे नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. नाही, मला तुम्हाला स्वातंत्र्य, मला असं वाटलं की घरातल्या पुरुषांचाही मोठेपणा आहे. नाही, मला असं वाटलं की तुम्हाला स्वातंत्र्य कदाचित मिळवायला लागलं असेल पण मुलांनी स्वातंत्र्य घेतलंच असेल. मुलं काय स्वातंत्र्य विचारायला येत नाहीत, त्यांच्यामध्ये आता एवढं बळ आहे आलेलं की ते त्यांना हवं ते हिसकावून घेतात आणि मिळवतात. नाही राजीव, तुमचं आणि माझं दुखणं सेमच आहे. त्याच्यामुळे जाऊ द्या ना, आता कशाला पब्लिकमध्ये आपल्या दोघांच्या कुटुंबाचे वाबाडे काढायचे. त्याच्यामुळे आपली मुलं आपल्याला घराबाहेर जाताना सांगून जातात हेच आपलं नशीब. नाही, जनरेशन बदलत आहे, पिढी बदलते आहे आणि त्यानुसार देशानं नेतृत्वानं सुद्धा बदलण्याची तितकीच गरज आहे. आपण आधी म्हणायचो, अजूनही म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, पण आता मुलींना स्वातंत्र्य मिळालं, मत मांडण्याचं असो, स्वतंत्रपणे विचार करण्याचं असो, तर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य जगू शकू, उपभोगू शकू, देश म्हणून समाज म्हणून, अशी सध्याची परिस्थिती आहे. सुप्रियाताई, मनापासून आभार आपले. आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.